जे मराठा आरक्षणाचा विषय संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि विशेषतः मराठा आंदोलनाचा विषय ज्यांनी सुरुवातीपासून हातात घेतला ते माननीय मनोज पाटील जरांगे साहेब यांच्या असणाऱ्या उद्याच्या 20 तारखेच्या जो महाराष्ट्रभरातून मुंबईकडे जाण्याचा जो विषय आहे या संदर्भामध्ये राज्य सरकारची भूमिका राज्यातल्या जनतेला विशेषतः मराठा बांधवांना सर्वच राज्यातल्या बंधू भगिनींना समजावी या उद्देशानं आजची पत्रकार परिषद मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा एक सदस्य या नात्यानं राज्य मंत्रिमंडळातला एक सहकारी या नात्यानं मी माझ्या ठिकाणी आयोजित केलेले आहे। थोडंसं सुरुवात करण्यापूर्वी एक 5 मिनिटं मी पार्श्वभूमी या संपूर्ण आंदोलनाच्या अनुषंगानं या ठिकाणी विशद करतोय। माननीय मनोज पाटील जरांगेंनी सुरुवातीला जे आंदोलन हातामध्ये घेतलं, जो विषय हातामध्ये घेतला तो मराठवाड्यातील 8-9 जिल्ह्यातील ज्या लोकांना निजाम काळामध्ये मराठा समाजातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळत होती, त्यांच्या कुणबी नोंदी होत्या, त्या लोकांच्या कुणबी नोंदीप्रमाणे त्याला कुणबी प्रमाणपत्र द्यावं हा पहिला विषय माननीय मनोज पाटलांनी या ठिकाणी हातामध्ये घेतला आणि त्यानंतर राज्य सरकारनं ती भूमिका स्वीकारली। पूर्वी ज्या नोंदी त्या 9 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातले शोधायचं काम होतं तिथं मोठ्या प्रमाणामध्ये ड्राईव्ह हातामध्ये आपण घेतला। जे दप्तर निजाम स्टेटमध्ये गेलं होतं त्या दप्तराच्या सुद्धा माहिती घेण्यासाठी आपले अधिकारी त्या सरकारकडे गेले। मध्यंतरी त्यांच्याकडे विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळं आचारसंहिता होती, पण ती संपल्यानंतर पुन्हा त्या कामाला आपण गती दिली। पहिला विषय जो माननीय मनोज पाटील जरांगेंनी घेतला होता त्याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय सरकारने घेतला आणि कुणबी नोंदी ज्यांच्या सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष मराठवाड्यातल्या 9 जिल्ह्यांमधल्या प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये, प्रांत कार्यालयामध्ये, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण सुरू केला नंबर 1। तदनंतर मनोज पाटील जरांगे म्हटले की 9 जिल्ह्यातच नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। राज्य सरकारनं त्याच्या बाबतीत सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये याच्यावरची चर्चा झाली। सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना शासनानं आदेश दिले की प्रत्येक ठिकाणी ज्यांच्या कोणाच्या मराठा समाजातल्या बांधवांच्या भगिनींच्या जुन्या दप्तरामध्ये कुणबी अशी नोंद असेल त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। ती सुद्धा मागणी माननीय मनोज पाटील जरांगेंची आपण मान्य केली। तदनंतर माननीय मनोज पाटील जरांगेंनी सांगितले की आता सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र द्या। याच्यामध्ये सुद्धा सरकार सकारात्मक आहे। सगळे सोयरे या शब्दाचा अर्थ काय लावायचा याच्या बाबतीत बरीच चर्चा झाली। राज्याच्या ॲडव्होकेट जनरलकडनं आपण त्यांचा अभिप्राय मागवला। त्याचं डेफिनेशन काय असावं, सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या काय असावी याच्या बाबतीत क्लिअर ओपिनियन आपण ॲडव्होकेट जनरल साहेबांचं घेतलं। जे 3 रिटायर्ड हायकोर्ट जज मराठा आरक्षण हा विषयासाठी सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी एक मंडळ नेमलेलं आहे, त्या 3 माननीय निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साहेबांचं सुद्धा याच्या बाबतीतला आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आणि या बाबतीत सुद्धा सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातलं प्रमाणपत्र देण्याच्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक आहे। त्या बाबतीत जर अध्यादेश काढावा लागत असेल तर तो अध्यादेश सुद्धा काढण्यासंदर्भातली कायदेशीर प्रक्रिया आपण सुरू ठेवलेली आहे। असं सगळं असताना पुन्हा आता 20 तारखेला यायचंच मुंबईला आणि मुंबईमध्ये लाखो मराठा बांधवांनी येऊन या ठिकाणी आंदोलन करायचं ही जी माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांची भूमिका आहे ही कुठंतरी मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल ही लोकांना थोडासा त्याच्यापासून गैरसोय होणार आहे। एवढ्या मोठ्या संख्येने माणसं मुंबई जाण्यानंतर मुळातच आपण सगळ्यांनी पाहिलं मुंबई किती कंजेस्टेड आहे, मुंबईचं जीवन हे मिनिटावर चालणार आहे आणि मग मुंबईवासियांना, मुंबईकरांना त्यांची सुद्धा त्या ठिकाणी अडचण होईल। राज्यभरातून येणाऱ्या लोकांची सुद्धा तिथं अडचण होईल। सरकार मी या ज्या गोष्टी आता सांगितल्या, ज्या मनोज पाटील जरांगे साहेबांनी
सरकारबरोबर चर्चा केली. कुठेही सरकारनं नकारात्मक भूमिका घेतलेली नाही. एकमेव आंदोलन असं असेल मनोज पाटील जरांगेंचं की राज्याचे माननीय मुख्यमंत्री त्यांच्या पहिल्या आंदोलनाच्या वेळी स्वतः त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी गेले. राज्याचे मुख्यमंत्री एखाद्या आंदोलनाच्या ठिकाणी जातात हे कधीही महाराष्ट्रात घडलं नव्हतं. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःचा प्रोटोकॉल, स्वतःचा मोठेपणा हा कुठेही आड येऊ दिला नाही. मराठा बांधवांसाठी आणि राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखावी यासाठी स्वतः माननीय सीएम साहेब तिथे गेले. एवढंच नाही तर मंत्रिमंडळातले अनेक मान्यवर मंत्री हे वेळोवेळी, उदय सामंत साहेब अनेक वेळा गेले, संदीपान भुमरे साहेब अनेक वेळा गेले, गिरीश महाजन साहेब अनेक वेळा गेले, आमचे अतुल सावे साहेब अनेक वेळा गेले. आता ज्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे ते माननीय बच्चू कडू साहेब गेले, 2-3 दिवस झाले, गेल्या 8-10 दिवसापासून ते मनोज पाटील जरांगेंच्या संपर्कामध्ये आहे. म्हणजे सरकार एवढं सकारात्मक प्रतिसाद देते. असं असताना केवळ अशा पद्धतीनं एकत्र लोकांना आणून किंवा लोकांना एकत्र येण्याचं आवाहन करून कुणाची गैरसोय होणार नाही, कुणालाही त्याच्यापासून त्रास होणार नाही, ही भूमिका मनोज पाटील जरांगेंनी घ्यावी. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी मनोज पाटील जरांगे साहेबांना आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी उद्याचं आंदोलन करू नये. त्यांनी अशा पद्धतीनं सरकार सकारात्मक भूमिका घेते. अजूनही जी व्याख्या सगळे सोयरे शब्दांची आपण केलेली आहे, ज्याच्या बाबतीत समजा अध्यादेश काढावा लागला तर त्या बाबतीत सुद्धा सरकार सकारात्मक आहे. त्याच्यात सुद्धा अजून काही मनोज पाटील जरांगेंना काही सूचना करायच्या असतील तर त्या